भारत माता की। आणि यानंतर मी आपले कार्याध्यक्ष असणारे आणि संघटन पर्वाची ज्यांच्याकडे प्रभारी म्हणून जबाबदारी आहे अशा माननीय रवींद्रजी चव्हाण यांना विनंती करते की त्यांनी आपल्याला संबोधित करावं। सर्वांना विनंती आहे, सर्वांनी दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायच्या आहेत। बोला भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे। भारतीय जनता पार्टीचा आज या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आणि खरं तर मी या व्यासपीठावरून आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, आदरणीय अमितजी, राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय नड्डाजी आणि त्याचबरोबर सर्व राष्ट्रीय नेतृत्व आणि भारतीय जनता पार्टीचे आपले सर्वांचे नेते आदरणीय देवेंद्रजी आणि भारतीय जनता पार्टीचे आपले प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय बावनकुळेजी, या सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद देतो की आज भारतीय जनता पार्टीच्या या सर्वात मोठ्या अशा कार्याध्यक्ष या पदाची जबाबदारी त्यांनी माझ्यासारख्या एक छोट्याशा कार्यकर्त्याला दिली। खरं तर प्रत्येक कार्यकर्त्याला असं वाटत असतं की कार्यकर्ता म्हणून काम करत असताना आपल्या जीवनामध्ये आपल्याला काय नक्की व्हायचं आहे। मला तो दिवस आठवतो की ज्या वेळेला आम्ही सर्वांनी कामाला सुरुवात केली होती तेव्हाचा तो काळ आणि तेव्हापासून आजपर्यंत कार्यकर्ता म्हणून दिलेली गेलेली प्रत्येक जबाबदारी ही समर्थपणे पार पाडत असताना मिळत गेलेल्या प्रत्येक जबाबदाऱ्या आणि त्या जबाबदाऱ्याचं ती काम करत असताना जबाबदारीचं भान ठेवून काम करणं हे नेहमी पसंत केलं।